चालली चल इकडं. तिला मजा वाटायली पुढं माग पुढं करायला. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे पिंपरीला शॉपिंगला, लग्नाची शॉपिंगला चाललोय मित्रांनो. मस्तपैकी कपडे घ्यायचे आहेत आम्हाला आता आणि आम्ही चाललोय मेट्रोने. फायनली आम्ही पोहोचलो. फायनली आम्ही पोहोचले मित्रांनो. हो का बघा, हे आमचं दापोडी स्टेशन. इथून आम्ही फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर राहतो आणि आम्ही चाललेलो आहे पिंपरीला शॉपिंगला. चलो. तर पाहू शकता मित्रांनो, हे दापोडी मेट्रो स्टेशन. चला आपण तिकीट जाऊ पुढे. चलो. इथं माझी खूप बहीण हसत होती आणि मी पुढे चालत होते. मला कशाची स्पीकर नव्हती तेजू, काय घ्यायचं तुला? आणि सारखं पाठी. काय घ्यायचं तुला? मला लग्नासाठी ड्रेस मस्त पैकी. इथून तिकीट काढायचं. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आतमध्ये, मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये तिकीट काढण्यासाठी. इथं आम्ही तिकीट काढण्यासाठी थोडं 5 मिनिट लागली आम्हाला. आणि पर पर्सन इथं दापोडी ते पिंपरी स्टेशन 25 रुपये तिकीट घेतले राहू. मला माहिती पण नव्हतं एवढं तिकीट आहे म्हणून, कारण की मी फर्स्ट टाइम प्रवास करतो मेट्रोनं. हेलो गाइस, आज हम खड़की को जाएंगे. खड़की बरोबर खड़कीला जाएंगे. ये मेरे माई बाप है. माझे माय बाप आहेत. त्यांनीच मला लहानाचं मोठं केलेलं आहे. ये मेरे अंकल और आंटीना है. आंटीना और मेरे आंटीना के एंटीवायरस ये है. देखो, ये छोटा एंटीवायरस, ये बड़ा एंटीवायरस. मुझको बोलते तेज, म्हणते मला तेजू. ये देखो, ये मेरी बड़ी अम्मा, ये मेरे बड़े पापा. पिंपरीमध्ये गेलो होतो आम्ही. थोडी अर्धी शॉपिंग केली. त्यानंतर आम्ही अंधार झाला, मला स्टेशनला आलो. तिथून आम्ही खडकीसाठी निघलो होतो आणि खूप थकलो होतो. सगळेजण थकले होते. थोडंसं फन केलं आम्ही, मजा केली. नमस्कार मित्रांनो, आज पिंपरी स्टेशनला थांबलो आम्ही आणि आता आम्हाला खडकीला जायचं आहे. अर्धी शॉपिंग झाली आहे. फक्त मुलीची केली. फक्त मुलीचे कपडे झालेत. आता अजून हे कोण आहेत? यांचे कपडे राहत अजून. कोण आहे मी? हा, आमच्या मिसेस, माझी बायको. तिचे कपडे राहत अजून. तिची फक्त शॉपिंग झालेली आहे. रियाची फक्त शॉपिंग झालेली आहे. आणि आम्ही आता खडकीला चाललो. खडकीचा बाजार बघायचा आहे. बघू काय डिस्काउंटमध्ये मस्तपैकी भेटते का ड्रेस. आणि खडकीला चाललो. आणि ट्रेन काय येत नाही राव. अर्धा तास झालं. ट्रेनची वाट बघतो आम्ही, पण ट्रेन अजून आलेली नाही. सम्राट, तुला कपडे घ्यायचे बाळा. आणि एकच माईक आहे माझ्याकडे, दुसरं नाही काढलं मी, एकच काढलं. तर भेटू आपण खडकीमध्ये. फायनली अर्ध्या घंट्याने आमची ट्रेन आली. आम्ही ट्रेन मध्ये बसलो होतो आणि आम्ही गप्पा मारतोय खूप. काय गप्पा मारतेस तू? गप्प ती साईडला बघ कशी बसली शांततेने. काय झालं तुला? एवढी शांततेने बसली होती. हे बघ, दोघी जणी कसे मस्त सेल्फी घेतात, फोटो काढतात मायली की बघ. तुला काय झालं? तुम्ही व्हिडिओ काढतो, मला काय माहित काय झालं. तू अशी कोपऱ्यात का बसली होती? माझं पोट दुखत होत. हे बघ, इथे कशी करते बघ. ती येडी आहे कधी. त्यांना पण माहित नाही मी शूट करायलो काय करायलो म्हणून. ते त्यांचा गंभीर विषय काहीतरी स्टार्ट झाला आणि मम्मीला आता झोप येऊ लागली. आणि इकडं रिया झोपी चालली होती. यांच्या दोघांचे विषय गंभीर शॉपिंगचे चालू होते. हा, माझी साडी राहिली बाई घ्यायची. अगो बाई, अगं माझे पण ड्रेस राहिले ना. हा, ते गोल नाही का घागरा, तो मला घ्यायचा होता. तसला घ्यायचा होता तुला? हो, तसला घ्यायचा होता. पण मला तो कलर आवडलाच नाही म्हणून मी नाही घेतला, वापस केला. नाही, आता खडकीला जाऊ ना आपण, तुझ्यासाठी तेच घेऊ आता. ठीक आहे,
बर बर ठीक आहे. पण तू घेणार ना चांगला, मला भारीवाला पाहिजे. ठीक आहे, नाही तर बघ मग. लागल लागल हा. पोहता येईल ना तिथं आम्हाला. तिच्यावरला तुम्ही का बोलता होते? बघते का जरा पैशाचं बघावं लागेल. पप्पा पैसे काढत नाहीत, काही नाही ना. नाही नाही, मला नको सांगू, काय नको. ते मला म्हणायचे नाही का, ते ब्रेसलेट पण घ्यायचे म्हणायचं नाही का, हातात ब्रेसलेट घालायचं. ते पण ब्रेसलेट मला पाहिजे त्या ड्रेस वरती मॅचिंग होण्यासाठी. काय हाताला असं. त्रास होईल का हा. पाणी खेचताना? ते खूप छान होतं, मी बघितलं होतं, मला ते घालायचं होतं. ठीक आहे, मोटर मला लावाय ते मी घे. हाताने खेचणार नाही. अरे बाबा, आहे ना, बरोबर आहे. बरोबर आहे. असं ह्यांचा संवाद चालू होता. आणि मग फायनली आमची खडकी स्टेशन आलेलं आहे. पोहोचलो आम्ही. आमच्या भाभींची शॉपिंग अर्धी झालेली होती. आमचे बंधू पूर्ण चल रे, थकले होते उतर. पैसे काढू काढू. एरिया तिकडून आर्यन उतरला, आम्ही असं उतरलो. आणि मी बी तिकडूनच उतर. ए, जाऊ का? उतरताना थोडं डिटेलची आठवण आली. टिंग 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 टिंग. जाऊ का? बाय बाय, टेक केअर. तर मित्रांनो, आम्ही इथं पोहोचलो खडकीला. खडकीची पूर्ण शॉपिंग केली वडापाव काहीतरी या. आणि पूर्ण थकलो होतो. आणि मग तुला रे? आम्ही वडापाव खाण्यासाठी बच्चा पाटीलला बसवलं. म्हणलं या मग खावा खावा. तुम्ही वडापाव. आम्ही एक शेवटची एक साडी फायनली आम्ही घेतो. खडकीच्या बाजारात फायनली पोहोचलोय. एक हळदीची साडी घ्यायची होती. मग ती हळदीची चालेल साडी बाबा, घेतली. घागरा बघायला हे बघा, डिस्काउंटमध्ये 450 रुपयाला भेटली आम्हाला. खडकीमध्ये. आणि मग ती साडी घेऊन आम्ही तिथून असंच नीट आमच्या सांगलीला पोहोचलो. थँक्यू मित्रांनो. तर मित्रांनो, हा छोटासा व्लॉग इथे संपलेला आहे. धन्यवाद, थँक्यू.